काय स्पेशल काय आता चालू आहे तुमच्या इकडे? अरे लास्ट काय? हा वाचला. लग्ना आधीचा अनुभव आणि लग्नानंतर आपल्या ह्या वयात फिरण्याचा अनुभवामध्ये सगळ्यात जास्त फरक असतो. आणि हा अनुभव एन्जॉय केला म्हणजे आपण जीवन जगलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ असं आम्ही आता अर्धजण गेले इकडे. आता दीपेश आणि मित्र आले. आम्ही दोघं झोपून राहिलेलो. आता उठलो, आंघोळ वगैरे झाली. आपल्या रूमच्या बाहेर बघा, हा इकडे आपण काल जेवायला गेलो तो स्पॉट. आणि इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे मंदिराकडे. सो आता आम्ही इकडनं जाऊ असं चालत चालत पुढे पुढे मंदिराकडे. आणि बाकीचे सगळे गेलेत. जसे जसे त्यांना आंघोळ वगैरे झाल्या तसे तसे ते पुढे गेलेत. सो थोडासा चाय नाश्ता वगैरे करून आपण पण जाऊ दर्शन घ्यायला. म्हणजे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आपल्याला 11:30 चेकआउट आहे आपला साधारणतः. सो 11 वाजता आपल्याला निघायचं आहे चिपळूणला जायला. कारण की चिपळूणला आम्ही जाणार आहे जेवायला आत्ताकडे. सो चलो. फोटो काढायसाठी गॉगल गाडीमध्ये राहिलेत आणि चावी घेऊन गेला. आणि गाडीची चावी घेऊन गेले. फोटो काढायचे आणि गॉगल आहे तो गाडीमध्ये. चावी घेऊन गेला तिकडे मंदिरात. आता विचारायचे वांदे झाले, टेन्शन आले त्याला. तर तिथे बाहेर विकत घ्यायला लागतील तिथे बाहेर. चला अंड्या मात्र का ड्रोनला आहे. ड्रोन उडायला ते मी तीवाली स्लाईड हे करणार आहे. रायडिंग ती आता फ्लूट आहेत बघ तिथे. गेल्या टायमाला इथं नसतं घेतलेली फ्लूट. येतो तू जाता बघा. ही नाही का अरे ती तुझी फ्लूट माझ्याकडेच आहे अजून. इथंच घेतलेली मी. गेल्या टायमाला एक फ्लूट घेतलेली इथं. वाजवता तर येत नाही पण घेतलेली अशी. थोडंसं शिकलो पण नंतर सोडून दिलं परत. मला ती स्लाईड राईड करायची होती, बघायची कर ना. मग गाडीमध्ये बसून हवेत उडायचं तीवाली बघायची. पॅरासेलिंग. हां पॅरासेलिंग. गाडी हवेत घेऊन जाणार डायरेक्ट. मनापासून चाललंय हवे. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. ते वॉचमॅन काका आत्ताच सांगतील बघा. तिथे गेल्यावर मोबाईल बंद. आपण भेटू मोबाईल नंतर. दर्शन घेऊन झालं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. ॲक्च्युली कुठेच नाही अलाउड मोबाईल लवकर भेटत. नाही बा इकडे अभिषेक वगैरे काहीतरी करत होते वाटतं. अभिषेक करतायत का झालं काय या साईडला तिकडे ड्रोन उडवते. हो हबीबी वल्ला. हा वल्ला वल्ला हबीबी. परीला भूक लागली वाटतं. परीला भूक लागली. परीला त्यांना बोललो जो राज्याभिषेक झाला. हो झाला राज्याभिषेक. काही पण ना त्याला अभिषेक नाही करायचंय. पण मला करायचं होतं. कोण जोडीला नाही. ऐश्वर्याला गेल तुझा तो का नाही बाबा. ना हे नक्की काय करतात? काय नाही, थोड्या वेळाची विधी असते त्यांची. जास्त गर्दी नाही. दर्शन आपलं लगेच झालं. आल्याच 5 मिनिटात दर्शन झालं. हे तर सकाळी झालं ते बघा. हा सकाळी आलाय. सपी वगैरे 8-8:30 वाजता झालेत. रायडिंग. अरे मग तुम्ही दिसाल मग मला पिक्चर मध्ये टाकायचे. 75 ते देणार आहेत. एक साईडला जाऊन आमचं तुमचा सिंगल व्हिडिओ करून देतो. तिकडे पुढे ते बसले 175 द्यायचे. 75 ते देतील. ठीक आहे. गॉगल द्यायला गेलो. आम्ही गॉगल विसरलो. जाऊ दे तुमचं झालं. आता माझा काय 750 देतो. मी व्हिडिओ काढतो.
नाही जीपे कर पहिला. नाही मी बघ त्याला गॉगल पण लावतो. अंधार सनलाईट जास्त आहे ना. नाही पहिला जीपे कर. करणार माझ्याच कर, मी तुझ्या नाही मागत आहे. 750 जीपे कर. साफ नाही यार इमोशनल है वो. बड़ा मैटर नहीं है. क्या बोल रहे हैं? नाही 700 लेना. हेच कर पहिला. नाही मी शपथ नाही उडवला. तुझ्या कमी पण हलकट झाला आता. 750 शिस्तीत कमी नाही उडवला, शपथ नाही. अरे ते नेटवर्क आहे का बघ पहिले. आहे. त्यांनी सगळ्या फॅमिलीला सांगितलं वाडा उचल खाल्ली. मला का बघ, अरे माझा कार्ड कुठला. आमच्या अविंद्र दादानी ड्रोन उडवला आणि ते सिक्युरिटी दादा आले. ड्रोनला परमिशन नाही, परत उतरवला खाली. म्हणजे एक फुटेजच फक्त काढले आणि ड्रोन उतरवला. घोड्यावर माणूस बसायला चाललाय तो बघा. आता घोड्याची काय हालत होणार आहे माहित नाही. फुल स्टँड विंड सकट. घोड्याचा कम्प्लीट वर चढता येत नाही. आहा वाचला वाचला. नाही तर घोडा उभा राहील वरती. तू खेचल्यावर दोन्ही साईड डायरेक्ट. घोडा कामात न गेला ते त्याला चालत नाही ला. मला वाटतं चालवत उडाव. पकडा रे थोडासा आमच्या भावाला पकडा. जीव काढला रे. आवडत नाही घोडा. सरबत आता आहे. सरबत द्या एक. हे द्या एवढं. वहिनींसाठी स्पेशल काय वहिनी लावलंय. केळ्याचा बाजार. काय हे घेऊ का तुला डाडीत काय खायला. वहिनींना विचार ना काय लागेल. कुठल्या वहिनीला विचारायचं तेच माहित नाही. 4-5 वेगवेगळ्या स्केलच्या आहेत त्या. कशी भाजी बारीक मोठी चांगली सुरुवात साधी सरळ मध्ये ते आडवे मध्ये. काय गाणं वाजवा. गणपती बाप्पा. मोरया.
जयगड बोटला पोचलोय. इकडनं आता आपण जाणार, इथे बोट येईल, मग इकडनं आपण गाडी घेऊन त्या साईडला जाऊ, तिकडे तिकडनं तिकडे. आणि हे बघा इकडे वेटिंग. दादाला विचारू आपण. आता कितीची आता बोट आहे? एक किती वेळात तिकडे पोचू आपण त्या साईडला? परत 15 मिनिटात. आणि काय असेल तिकीट वगैरे काय असेल? गाडी कुठली तुमची? गाडीला 225, एका व्यक्तीला 30 रुपये, ओके. 15. ओके. तर तुम्हाला रेट समजला असेल इकडचं काय आहे ते. जर या साईडला तुम्ही गणपतीपुळे साईडला आलात आणि तिकडनं जर तुम्हाला शॉर्टकट मारून चिपळूण साईडला बाहेर जायचं असेल तर या रस्त्याचा वापर करा. साधारणतः 20-30 किलोमीटरचं अंतर आपल्याला वाचतं, पेट्रोल वाचतं, सगळं वाचतं आणि प्लस आपल्याला बोटीची मजा पण करायला भेटते. आणि इकडे चालू आहे आमच्या काहीतरी पराक्रम चालू आहे आपल्या परीसाठी. आजारी पेशंट झाला आमच्या इकडे आल्यापासून. नंबर पहिला नंबर पहिला आहे. त्याला आईस्क्रीम खाता? आईस्क्रीम खाता? आईस्क्रीम खाणार. चला ना मग. हां मी खाऊ त्याला. माझ्याकडनं थोडीशी तिकीट आहे. हां बघा नकाशा इथे. हां म्हणजे इथून जवळजवळ काय? श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, गुहागर. हां आपण इथे जाणार. आता आपण इकडे जाणार का? हां इथे जयगडला आपण म्हणजे इथे आहे. हां तर इथून आपण गुहागर साईडला जाणार. हां मग इकडून आपण बाय रोड जाणार. गणपतीपुळे कारण की बघ आपलं चिपळूण इथे आहे. मग आपण या लेनने बघ या रोडने असं जाणार, असं आपण चिपळूणला. हे अलिबागला इकडे विचार दिव्यागरला सोडलं तरी चालेल आपल्याला. अलिबागला सोडलं तरी चालेल. टेन्शन नाही ना. मग इथून डायरेक्ट वडगाव. नाही पण अलिबागला जाण्यासाठी एक रात्र बोटीत राहायला लागेल वाटतं. लागेल ना तेवढा टाइम. स्पीड बोट इथून जात नाही अशी, इथून पुढे बघ ना, इथे या दिलेत ना, या आहेत त्यांच्या. हे बघ तासवड पासून आता तू जयगडवरून तासवड पर्यंत जाऊ शकतो. इथून धोपवे पासून दाभोळ पर्यंत जाऊ म्हणजे शकतो. चेंज करत जायचं. थोडा रोड बाय रोड जावा लागेल. ओके आणि मग हे नंतर ओके म्हणजे हे दाखवलं, हे बाय रोड जाऊन मग इथे जाऊन परत पुढनं कसं मग इकडे तुला उतरलं. हे रेट दिलेत ना, हा बाय रोड जायचा आहे तुला. गुहागर नंतर काय आहे? 05 गोवागर नंतर बाय रोड इथपर्यंत जायचं. हे बघ इथपर्यंत जायचा, मग परत इथून इथपर्यंत तुला हे त्या पॉइंटला. हा अंतर हा अंतर वाचणार तुझा एवढा. मग इथून इथपर्यंत जाणार, परत इथून जायचा, इथून इथपर्यंत जाणार, मग इथून जायचा, समज रहे हो आप? इथून इथपर्यंत जाणार. नाही आपण इकडून इकडेच जाऊया कारण की आपलं जेवण इथे आहे. जेवण चला चले आईस्क्रीम खातो ना. अरे बिना बर्फावाला आईस्क्रीम खा चालेल. आजारी सर्दी झालं. स्पे रबडी फालुदा. हा कोण आहे ते? तुम्ही आहात का? हा काल काय घ्यायचं ते घ्या. काय तिथे फक्त मला सिगरेट आहे. हो सिगरेट पितो बघ. परी कशी पेटणार दाखव. ते काय बोलतात त्याला? माल बोलतात ना. फालुदा आहे का ज्यूस आहे? तुम्ही असे पिताय मला विचारलं. अरे असे पिताय दुधाचे सर्व. अरे पण मी सगळ्यात मोठा गंजेडी आहे म्हणजे वाटतं का नाही सिगरेटवाला? बाबा चमत्कार. काय वरती पेटव पहिले पण खालतून कसं आहे अशी मोठी वन पाहिजे ना, मग ते पडणार नाही ना हवा. बरोबर का? अरे त्याला पुढे हे कर. आणि ओव्हर भरली का पुढचं हे नाही पॅक नाही केलं. ओवा आहे त्याच्यात. बघू रे मग कसं पेटव. बोट आली. चला गाड्या चालल्या. आता आपली गाडी इकडे टाकू आणि मग जाऊ आपण बोटीत ना. कसली मोठी बोट, कसली मोठी बोट. चला अशीच काढायची. तू बोट चालवशील ना आता? चालवणार? मी चालवणार. तू चालवणार? माझी गाडी मीच चालवणार. लायसन आहे का? लायसन राहिलंय का? हा वरती नाही नको हवा परत वाढली बिडली वरती जाऊ. मग इकडे वर या साईडला ये पुढे बस.
भूक लागली ती इथनं ऑर्डर द्यायची. बाकी या साईडला इकडे नॉर्मल आहे, खाली आपल्याला राहायचं त्यांनी खाली जा. आपण जाऊ वरती इकडे वरच्या साईडला. हॉट सीट घेतली यांनी इकडे. टेन्शन ड्रायव्हिंग सीट बघू आपण आता. हा असा बोटीतला आतला आणि हे काका ड्रायव्हर. का किती मिनिटात पोहोचू आपण त्या साईडला? 10 मिनिटात. 10 मिनिटामध्ये आपण त्या साईडला जाऊ. इकडे हे सगळे सेफ्टीसाठी आहे. लाईफ जॅकेट. रंगात आहे आज. या वयात मजा करणं ही गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी असते. कसं वाटतंय बाबा तुम्हाला बोटीतला प्रवास? बोटीतला प्रवास कसा वाटतोय? एकदम मजा, एन्जॉय होते. लग्नाला किती वर्ष झाली बाबा तुमच्या? आमच्या तरी अंदाजे 60 वर्ष. पण लग्न आधीचा अनुभव आणि लग्नानंतर आपल्या ह्या वयात फिरण्याचा अनुभवामध्ये सगळ्यात जास्त फरक असतो. आणि हा अनुभव एन्जॉय केला म्हणजे आपण जीवन जगलो. 4 भाऊ आहेत. 1 2 3 4 भाऊ आणि 3 बहिणी. हा का? हा पूर्ण फॅमिली आली फिरायला. बघा पूर्ण फुल फोटो. पोचलो आपण आपल्या दुसऱ्या साईडच्या स्पॉटला. आता आपण इकडनं गाडी घेऊन निघू जायला. दुसऱ्या जेटीवर पोचलो म्हणजे दुसऱ्या साईडला आलो. आता इथून आपल्याला जायचं आहे माझ्या आत्याच्या इथे. आमचा जेवणाचा प्रोग्राम तिकडे केलेला आहे आम्ही. तो आता आम्ही तिकडे जाणार. आणि हे बघा कसे आपले गॉगल गायब झाला. गॉगल गायब झाला. गॉगल तो बिचारा गाडीत विसरले ना. तो विसरतो गॉगल माझा. तर डोक्याला लावून ठेवला तर मला गॉगलची गरज नाही. माझ्या पहिलेच गॉगल आहे. हा बघा हा गॉगलवाला माणूस फिरत असतो. नुसता गॉगलच गॉगल. पेशंट आमचा आजचा पेशंट. चला आता गाडीत बसू आणि डायरेक्ट चिपळूण. चिकन वड खातो. कोंबडी वड. कोंबडी वड. तेरा तो गेम बचाना पाहिजे. गावणं खाऊचा. मला कौकचं सांगतो. भूक लागलं ऐकूच ना. आता खातलंय चिकन वडे खातलंय. 1 hour later. तर आता जस्ट आपण पोचलोय कुठे? चिवेलीमध्ये पोचलोय. आय थिंक सो चिवेलीमध्ये असू. कारण की आपल्याला चिपळूणला अजून पोचायला साधारणतः 3-4 वाजतील. जास्त वाजतील. 3 आता वाजले आहेत. सो आत्ताकडे जायचा प्लॅन कॅन्सल. या हॉटेलला थांबलोय आम्ही जेवायला. कारण की मला परत जेवणाचा टाईम निघून जाईल. भाऊ काय ऑर्डर? सर क्या लेंगे आप? हॉटस्पॉट लेंगे. मेरे को जानता नहीं है ये. सर क्या चाहिए आप? क्या लेंगे आप? सर जी यहाँ है. झोपला वाटतं. यहाँ झोपला. सर जी तो सर जी बताओ जल्दी क्या लेंगे? ये हॉटस्पॉट नहीं मिलेगा सर जी इधर. खाली आपने को खाना मिलेगा. सर जी क्या लेंगे आप? क्या चाहिए आपको? मैं तो कुछ भी खाने को तैयार हूँ. मटन चिकन मच्छी. नहीं आप सब्जी मंगा लो. वेज थाली. अरे चिकन थाली मागवली. अंडा मटन थाली. हे काय? सोलकढी रस्सा चिकन आणि मटन आणि अंडा राईस 2 चपात्या.
एक नंबर जेवण होता. या साईडला आलंच ना तर हॉटेलला थांबा, जेवण एक नंबर. टेस्ट पण एकदम चांगली आणि मला फक्त पोट भरलं एकदम व्यवस्थित. आता निघू. लालपरी दिसली बघा, लालपरी. आमच्याकडे हा परी आणि इकडे लालपरी. 1-1:30 वाजता आम्ही आत्ताकडे जेवायला येणार होतो, पण आम्हाला झाला टाईम पण आम्ही जेवलो माझ्या हॉटेलमध्ये. आत्ता वाजले 4, 4:30, 5, 4:15 झाले. आता इथे पोहोचलो. इथे फ्रेश वगैरे थोडा वेळ आराम करू, फ्रेश होऊ आणि मग त्यानंतर डायरेक्ट मुंबई थेट. बघा पिशवी घेऊन आल्या बघा अशी. अनिकेत आहे वाटतं घरी. अनिकेत आहे बरी. काय बोलते आजी, कशी आहेस? बरी आहेस ना? ही माझी आजी आणि बघा आमची आत्या. कैसी है? कैसंबा कैसंबा. हा तो कुठे आहे? येऊन का बस. ये देखो इधर उगड़ा बिगड़ा सो रहा है. मिल गया वक्रा, मिल गया. आत्ता आलो. ट्रॅफिक जाम भेटली ना मला. उघडा फार फेमस होणार उघडा. तुला उघडा करणार फेमस उघडा. जेवायचं का म्हणतोस तू? अरे जेवायला आम्हाला झाला किती उशीर झाला, मग आम्ही तिकडे जेवलो. सगळे बोलले की तिकडे जेवू. परत येणार कधी, बनवणार कधी, मग त्याच्या हॉटेलला जेवलो. तुझ्याकडे चहा प्यायला आलो. चालेल. हा दे ना, नाही दिलंस तरी चालतील. त्यात काय कोण आहे कोण नाही. तू दिसशील आता युट्यूबला फेमस होणार तू आता. सगळ्यांना दिसणार. ही माझी आत्या आहे, सगळ्यांना समजणार आता. चहा बनवते. दूध आहे का? मला दुधावाला पाहिजे. मलाच एकट्याला दुधावाला पाहिजे. मलाच एकट्याला दुधावाला पाहिजे. अरे नाही करू काय कोरा चहा दे बघा. हा दे, काळा चहा दे. हा झोप उडेल. मी चाय प्यायला मुंबईवरून इथे आलोय आणि मला काळा चाय देते बघा. तू येतोस का नाही काय मला माहिती. यायला बघितलंयस? आम्ही कधी पण येतो, असे नाहीत. सांगून नाही यायचं, कधी पण यायचं. स्वप्ने लग्न कधी करतोय? कपडे घालून आला. कपडे कुठे चल कुठे सुन. हा येतील रे पारी. या तिकडनं दिप्या. येतील तर तिकडनं. चल तुझं ब्लॉग्स बनवतोय. चल तुला समजेल नंतर. हिला दाखव नंतर. लाईट आली नाही आली. घे ते बाहेरच घे. घे ना इथे. अरे इथे घे. अरे नाही इथे घे. टी टाइम. चल बाय बाय बाबा. येतो आजी. हा येईल लवकरच येईन. चले बाय बाय. आता चाललोय घरी. बोललो आत्ताला भेटून जाऊ. हा छोटा बरोबर. चला चल. काय बोलते? काय स्पेशल काय आता चालू आहे तुमच्या इकडे? अरे लाजते काय? आंबे बिंबे काय? हा बघा, हा कपडे घालून बाहेर आणि इकडे लाजते. लाजायचं का? त्याच्यात दिसणार आता. तिला फेमस करा ना. फेमस तुला जो समजेल ना, तिला दाखव तेव्हा का तो दाखवेल तुला. आणि बघ मग. टाटा. आता डायरेक्ट पालखीला येतो. मला तेव्हा घ्यायला ये फक्त. फोन केला बघतो पहिले हे येणार आहेत का. तरी सांगतो झालं यायचं वगैरे तर मग आम्ही सगळे परत येऊ गाडी घेऊन. ओके दिवसभर. चला निघू आपण पण आता डायरेक्ट रात्री पोहोचू. डायरेक्ट मुंबई जाऊ आणि भेटू आपण आता घरी गेल्यावर. आता रोडमध्ये काय आम्ही ब्लॉग नाही करत बसणार, कारण की थोड्या टायमाला मी पोथी वाचायला बसेल ना, त्यामुळे ब्लॉग करता येणार नाही. घरी गेल्यावर भेटू. 11:30
11 वाजले, डोंबिवलीला टच. मुंबईमध्ये आलो आणि आज आमच्या यशूदादाच्या बड्डेच्या पार्टीसाठी आम्ही हॉटेलला जेवायला बसलोय. अजून काय आलं नाही म्हणून शेंगदाणे खातोय बघा. शेंगदाणे खातोय. आता बड्डेची पार्टी आहे, मग आम्ही इकडनं जेवणार आणि मग डायरेक्ट जाणार घरी. काहीतरी झालं आपण हसतो. आई गाईज गुड मॉर्निंग सांगतोय. तर आपण हा ब्लॉग इथे एंड करायच्या आधी प्रत्येकाची आज वैयक्तिक महत्त्व जाणून घेऊ. म्हणजे आता ही ट्रिप आपण जी केली ती कशी झाली आणि कसं काय वाटलं सगळ्यांना. तर बघा आपला इकडे सपी आहे. सपी एन्जॉय केलं ट्रिपमध्ये? एकदम एन्जॉय केलं, पण काय स्कुबा डायव्हिंग करायला नाही. हां ॲक्च्युली काय झालं, हे ते 1000 रुपयाचे ॲक्च्युली गोवाला चालू होतं की 1000 रुपयामध्ये ऑल राईड होते. हा एक प्रकारचा स्कॅमच असतो तो. 1000 रुपयामध्ये ऑल राईड म्हणजे काय होतं, स्कुबा, पॅराग्लायडिंग आणि बाकीच्या 2 राईड बनाना वगैरे राईड त्या चालू होत्या. तर त्या ह्याच्यामध्ये पाण्याच्या ह्याच्यामध्ये यांचं काहीच नाही झालं. फक्त स्कुबा झाली तेवढंच झालं. 15 सेकंदाचं काय नाही झालं, काहीच स्कॅम. याला ते बिचारायला पाण्यामध्ये उतरायलाच नाही भेटलं. स्कुबा काय याला काहीच नाही भेटलं. हा फक्त घोड्या हातीवर चढला. जाणार स्कुबाला जाणार. त्यांनी त्यांचं काम केलं चांगलं. आपल्याला ते सण नाही झाला, प्रत्येकाला सण नाही होत. या गोष्टीने कोणी करू पण नका, ते नसेल सण होत तर. नाही पण याला पाण्यामध्ये नाही उतरायला भेटलं. उतरवलं नाही त्याचं काय, याला मला उतरवलं उतरवलं नाही. माझे वेट मुलं, माझा वेट पण बाकीच्या राईड केल्या. जाणार मी. आणि गणपतीपुळेला घोडा बिडा मस्त की बसला पूर्ण मजा घेतली. आणि गणपतीपुळेला त्यानंतर आपला एक मित्र हात बिझी आहे वाटतं सध्या. भाऊ आमचा भाई लाईव्ह आहे ना. अरे अरे भाई लाईव्ह आहे. काहीतरी महत्वाची गोष्ट सांगतोय. त्याची आता गुड मॉर्निंग झाली, तो बोला हाय गाईज गुड मॉर्निंग. प्रशांत कशी झाली ट्रिप? काय वाटलं तुला? एवढंच. आज तब्येत ठीक नाही ना. हे परी तुझी सिगरेट कुठे आहे? डोळ्यावाली सिगरेट भरली. अरे आम्ही एवढी मेहनत केली. आणि कधी बनवलेली माहिती आहे ना? आईस्क्रीमच्या टायमाला बोलला आईस्क्रीम झाल्यावर खातो. हा आईस्क्रीम झाल्यावर बोलला आईस्क्रीम झाला की लगेच पितो, हा. जेवल्यावर पितो. हा आता काय. आता पडला तो. अरे यार मामाची. आणि आमचा बर्थडे बॉय नाराज आहे यार. बर्थडे बॉय काय ट्रिपचा अनुभव आहे का? काय नाराज आहे? गुड मॉर्निंग कसं बोलला? बोटवाली मजा कशी आली? मस्त एकदम मस्त होती. आणि ती तुमची दुसरी बोट 1000 वाली बोट ती पण होती, मस्त होती. मी एन्जॉय केली. बाकी सगळे असेच गेले ना. गुड मॉर्निंग. एक गोष्ट असेल, जेवू डायरेक्ट घरी जाऊन झोपू आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तो या जेवायला रोटी आहे, चिकन आहे आणि त्या साईडला आहे व्हेज आहे, पनीरची भाजी आहे. तर मी रजा घेतो तुमची. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपला पुढचा ब्लॉग असेल तर आता भांजोवाटीचा किंवा शोचा असेल. आपले 2 दिवसाची बाकी बॅगा उतरवायचा, जशा भरल्या तशा उतरायच्या. झालं बॅगा उतरवायच्या आहेत, पण ते आता आपण ऑफ ब्लॉग उतरू कारण की मोबाईलची चार्जिंग पण टाकून. पुढचा आपला ब्लॉग असेल तर आता जो ऑर्केस्ट्राचा असेल किंवा बँजोवाटीचा असेल त्या हिशोबाने तो ब्लॉग होईल. आणि आपला 5 दिवसाची टूर आज आपली इथे एंड होते. तर भेटू आपण याच्या पुढच्या येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट वाईट. आणि मी जेवायला जातो आता. बाय बाय. से बाय बाय.